महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आणि पिंपरीचे लोकप्रिय आमदार अण्णा बनसोडेजी, माजी आमदार विलास लांडेजी, अजित गव्हाणेजी, धनंजय वालेकर, आप्पा सोनवणे, आजच्या सभेच्या निमित्तानं इथं उपस्थित असणारे पंकज बालेकर, शरद बालेकर, सीमाताई बालेकर, चारुलता सोनवणे, सर्व ह्या परिसरातील जमलेले माझे प्रतिष्ठित नागरिक, वडीलधारी सहकारी, माझ्या लाडक्या बहिणी, सर्व माझे तरुण सहकारी, तसंच बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या युवकांनो, मी मला एका गोष्टीची जाणीव आहे. मी सुरुवातीलाच ही सभा ज्या ठिकाणी होती ते श्री भैरवनाथाला वंदन करतो. आत्ताच येऊन मी श्री भैरवनाथाचं दर्शन घेतलं, इथं नारळ फोडला आणि माझ्या लाडक्या बहिणींनी इथं आल्यानंतर आपली जी महाराष्ट्राची परंपरा आहे, आपली जी संस्कृती आहे त्याच्यातनं ओवाळणं आणि त्याच्यानंतर आम्ही तुमच्या सगळ्यांच्या समोर उभा आहे. मित्रांनो, निवडणूक फार उशिरा आली. खरं 2017ला निवडणूक झाली, त्याच्यानंतर 2022ला निवडणूक व्हायला पाहिजे होती, परंतु काही ना काही कारणानिमित्त एकतर मधला काळ थोडासा करोनाचा गेला, त्याच्यानंतर जो मोठा समाज, इतर मागासवर्गीय समाज आहे, त्या समाजाला प्रतिनिधित्व ज्या संख्येने मिळायला पाहिजे होतं ते त्याच्यामध्ये मिळत नव्हतं. त्याच्यामुळं कोर्टबाजी झाली, मुंबई उच्च न्यायालयामध्ये मॅटर गेली, सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर गेली, त्याच्यात मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या, नंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या, अजून देखील काही जिल्हा परिषदेच्या निवडणुका ह्या तिथं 50% जास्त आरक्षण झाल्यामुळं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की आरक्षण हे 50%पर्यंतच ठेवलं पाहिजे आणि त्यामुळं त्याही निवडणुका थोड्या पुढं जातात का काय, अशा प्रकारची परिस्थिती सध्या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. आज अनेक माझे सहकारी इथं उपस्थित आहेत. मला पंकजला ज्यावेळेस कळलं की मी इथं एका प्रभागामध्ये नारळ फोडण्याच्या निमित्तानं, एका सभेच्या निमित्तानं येणार आहे, त्यावेळेस त्याने मला फोन केला आणि सांगितलं की दादा, आम्ही देखील आज खरं श्री भैरवनाथाच्या चरणी वंदन करून, हे आमचं ग्रामदैवत आहे, इथं आमचं श्रद्धास्थान आहे, आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कुठल्याही चांगल्या गोष्टीचा शुभारंभ इथं नारळ फोडून त्या ठिकाणी करत असतो आणि तुम्ही येताय तर इथं या. शेवटी कार्यकर्ता त्याला जपला पाहिजे, आमच्यासारख्यांनी त्याला ताकद दिली पाहिजे, समाजामध्ये त्याचा मान सन्मान प्रतिष्ठा कशी वाढेल याबद्दलचा प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे. कारण आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं महाराष्ट्रामध्ये काम करतोय. मित्रांनो, चांद्यापासून बांद्यापर्यंत काम करत असताना तसं बघितलं तर ही उद्योग नगरी, ही कष्टकऱ्यांची नगरी, इथं पूर्वीची असणाऱ्या ग्रामपंचायती अनेक एकत्र आल्या आणि त्याच्यातनं सुरुवातीला नगरपालिका आणि नंतर महानगरपालिकेचं रूपांतर झालं. आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका या नात्याने आपल्या पिंपरी चिंचवडचा नावलौकिक होता. तुम्ही सगळ्यांनी अतिशय तरुणपणामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 1991 मध्ये खासदार केलं. त्यावेळेस PV नरसिंहराव 5 वर्षाच्या करता पंतप्रधान होते. तसं बघितलं तर या शहराचा माझा जास्त संबंध आला नाही. मी बारामतीमध्ये काम करत होते, का शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेला कार्यकर्ता या नात्याने मी तिथं काम करत होतो. परंतु काहीतरी समाजाच्या करता केलं पाहिजे. आदरणीय पवार साहेबांनी एक स्वतःचं वेगळ्या प्रकारचा नावलौकिक राज्यामध्ये, देशामध्ये निर्माण केलेला होता आणि त्या कुटुंबामध्ये जन्माला आलेला मी कार्यकर्ता आणि त्याच्यामुळं काही नाना शितोळे असतील, तात्या कदम असतील, कविचंद भाट असतील, अनेक त्यावेळेचे मान्यवर असतील,
ह्यांच्या माझ्या ओळखी झालेल्या होत्या. रामकृष्ण मोरे साहेब असतील, रामकृष्ण मोरे आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करायचे, सगळी महानगरपालिका ते चालवायचे. परंतु मला तुम्ही खासदार केल्यानंतर मी ठरवलं की ह्या शहरामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे. हे शहर कष्टकऱ्यांचं आहे. इथं कामधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं लोक येत आहेत, राहत आहेत, व्यवसाय करतायत. मूळ माझा पिंपरी चिंचवडकर देखील कष्ट घेतोय. वेगवेगळ्या इंडस्ट्री, टाटा इंडस्ट्री असेल, फिरोदिया असेल, बजाज असेल, कितीतरी इंडस्ट्री इथं होत्या आणि त्याच्यातनं लोक इथं नोकरी करता यायचे. पण मी त्यावेळेस बघायचो नोकरीला इथं आणि मुक्कामाला पुण्याला जायचे. का तर इथं पाहिजे तशा प्रकारची शिक्षणाची सोय नव्हती, जेवढी पाहिजे तेवढी रस्त्याची सोय नव्हती, फ्लायओव्हर नव्हते, डबल फ्लायओव्हर नव्हते, पाण्याच्या संदर्भामध्ये काही समस्या होत्या. माझ्या लाडक्या बहिणींना लांब लांब जाऊन पाणी आणावं लागायचं. कधी पाणी 24 तास मिळायचं नाही, प्रत्येक दिवशी मिळायचं नाही. अशा वेगवेगळ्या अडचणी. शहर तर मोठं होत होतं. दफनभूमीचा प्रश्न, स्मशानभूमीचा प्रश्न, गरीब समाज देखील आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर आहे. झोपडपट्टीमध्ये राहतो, त्यांचाही अधिकार आहे चांगलं घर त्या ठिकाणी घेऊन राहण्याचा. त्यांनाही वेगवेगळ्या केंद्राच्या राज्याच्या योजनेतनं मदत झाली पाहिजे. आणि हा सगळा विचार माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केला. आणि मला पण कामाची आवड असल्यामुळं मी महाराष्ट्राला सांगतो, बाबांनो मी कामाचा माणूस आहे. त्याचा उल्लेख आत्ता पंकजनी केला. पंकज पण पहिले 5 वर्ष तुम्ही सगळ्यांनी मागच्या वेळेस पण माझ्या शब्दाला मान दिला. 4 लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाचे निवडून दिले आणि त्याच्यामध्ये आपल्या स्वर्गीय पौर्णिमाताई सोनवणे आज आपल्यात हयात नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ते आपल्याला सोडून गेल्यात. परंतु त्यांची सुनबाई या नात्याने आपण चारुलताला त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली. उमेदवारी देत असताना वेगवेगळ्या भागाला कसं प्रतिनिधित्व देता येईल, वेगवेगळ्या वयोगटातल्यांना प्रतिनिधित्व कसं देता येईल. काहींची पाठी कोरी आहे, काही जण अनुभवी आहेत आणि त्याच्यामध्ये गेले अनेक वर्ष आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करत असणारा पंकज दत्तात्रय भालेकर याला आपण इथं उमेदवारी दिलेली आहे. 5 वर्ष त्यांनी तुमचं काम केलं. नंतर त्यांचं मुदत संपली. नंतर देखील सातत्याने माझ्याकडं, मी कधी विरोधी पक्षात होतो, कधी सत्ताधारी पक्षात होतो, आज राज्याचा उपमुख्यमंत्री आहे, तुमचा पालकमंत्री आहे. अनेक प्रकारची कामं मी राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता करत असतो. आया बहिणींचा आशीर्वाद मिळवत असतो, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेत असतो आणि तरुणांच्या करता एक दिशा देण्याचं काम माझं चाललेलं असतं. आणि त्याच्यातून पंकजने मगाशी भाषणामध्ये बोलत असताना सांगितलं, इस्पितळाचा प्रश्न, पाण्याच्याबद्दल प्रश्न. मित्रांनो, ह्या राज्याचा मी पाटबंधारे मंत्री होतो. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की माझं शहर ज्या पद्धतीनं वाढतंय ते बघता पवना धरण माझ्या पिंपरी चिंचवडला पुरं पडणार नाही. लोकसंख्या वाढतीये. पूर्वी मी इथं खासदार होतो त्यावेळेस एक आमदार होता हवेली विधानसभा मतदारसंघातला आणि थोडासा भाग आपला मुळशीला जोडलेला होता. आपला पिंपरी निलंग वगैरे थोडाच भाग होता. म्हणजे एक आमदार किंवा सव्वा आमदार धरा. आज 3 आमदार पूर्ण तुमच्या आहेत. उद्याच्याला 2029ला माझा दावा आहे 5 आमदार ह्या भागातनं जातील. 5 आमदार. माझ्या महिलांना 1/3 जागा आपण देणार आहोत. कायदा पास केला आहे. उद्याच्याला 29 मध्ये 288 आमदार आणि व्यतिरिक्त 96 महिला जाणार आहेत. कारण लोकसंख्या वाढलेली आहे, तेवढं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. महिलांना पण समाजात मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून दिली तर महिला त्या दिलेल्या कामाचं चीज करतात. ह्याबद्दलचा पण अनुभव आपण घेतला. अनेक महिलांना आपण या शहराचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. काहींना आमदार केलं, काहींना खासदार केलं. हे चालत असतं. त्याच्यात कधी जातीवाद करायचा नसतो, जातीभेद करायचा नसतो. शेवटी आपलं प्रत्येकाचं रक्त लालच आहे. आपण हाडामासाची माणसं आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेस 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी दुजाभाव केला नाही. त्यांनी त्याच्यामध्ये कुठल्याही जातीमध्ये
तणाव निर्माण केला नाही, हे शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा. घटनेची शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनी तसंच केलं. संविधान दिलं, जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी खऱ्या अर्थाने गोरगरिबांच्या करता शिक्षणाची कवाडं उघडली. त्या काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी गरिबांची हुशार मुलं त्यांना घडवण्याचं काम केलं, त्यांना शिक्षण देण्याचं काम केलं. आणि म्हणून ह्या लोकांचा आदर्श घेऊन मौलाना आझाद असतील, अण्णाभाऊ साठे असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, राजमाता जिजाऊ असतील, रमाई माता असतील, ह्या सगळ्या ज्यांनी ह्या देशाला ह्या राज्याला दिशा देण्याचं काम केलंय, त्यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करतोय. मित्रांनो, आज आपण काय करतोय? जी महानगरपालिका आशिया खंडामध्ये श्रीमंत महानगरपालिका होती, तुम्ही माझ्यावर 92 साली विश्वास ठेवला. 92 पासून 2017 पर्यंत 25 वर्ष मी सांगेल तो महापौर, मी सांगेल तो स्टँडिंग कमिटीचा चेअरमन आणि मी सांगेल ते आमदार उमेदवार तुम्ही निवडून देत होता. मित्रांनो, कधी ह्या महानगरपालिकेला कर्ज काढावं लागलं नाही, कधी महानगरपालिका कर्जबाजारी झाली नाही. आठवा, जुन्या लोकांनी आठवा, कितीतरी माझ्या तरुण तरुणींचा त्यावेळेस जन्म पण झाला नसेल. 35 वर्षापूर्वीचं मी सांगतोय. त्या दिवसापासून मी ठरवलेलं होतं ह्या शहराचा चेहरामोहरा असा बदलून दाखवीन की जी लोक पुण्याला मुक्कामाला जात आहेत त्यांना वाटेल पुण्या एवढंच तोडीचं माझं पिंपरी चिंचवड झालं, आता मी पिंपरी चिंचवडमध्ये राहिलं पाहिजे. ह्या पद्धतीचा इतिहास आपण घडून दाखवला. IT आणलं, त्याच्यामध्ये पवार साहेबांनी पुढाकार घेतला. अहो, तिथं हिंजवडीला IT येत असताना मी त्या भूमिपूजनाला होतो, कदाचित विलास पण असेल, आणि तिथं संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचं भूमिपूजन होत होतं. नाना नवलेंनी ती जागा निवडली. पवार साहेबांना व्हिजन होतं. साहेबांनी सांगितलं नाही, इथं कारखाना करायचा नाही. मी जरी भूमिपूजनाला आलेलो असेल तर आपण दुसरी जागा निवडू, इथं आपण इंडस्ट्री आणू, इथं आपण IT हब निर्माण करू. आज त्या IT हबमुळं देशात कुठल्या IT हबचं नाव लौकिक आहे. बेंगलोरचा आहे, हैदराबादचा आहे, पुण्याचा आहे आणि हिंजवडीचा आहे. पुण्याचा म्हणजे चंदननगर, खराडी वगैरे भागात आज किती मुलं कामाला लागली, आज किती मुली कामाला लागल्या. ज्यावेळेस तिथल्या लोकांनी सांगितलं दादा इथं अडचण आहे, तिथं तुम्ही सोडवली पाहिजे, पहाटे 6ला जाऊन मी तिथं पाहते, का तर इतरांना त्रास व्हायला नको. काही लोकांनी सांगितलं चाकणला तिथं अडचण येते, जाताना आम्ही लवकर बाहेर पडतो पण तिथं जाम होतंय. तिथं पहाटे 6ला जाऊन VMRD, MIDC, PWD, रस्ते विकास महामंडळ, सेंट्रल गव्हर्नमेंटचा नॅशनल हायवे, या सगळ्यांची मीटिंग घेतली, प्रत्येकाची जबाबदारी दिली आणि त्याच्यामध्ये काही पालकमंत्री म्हणून DPCचा निधी दिला. आज ती कामं त्या ठिकाणी सुरू झालेली आहेत. मित्रांनो, मी तुम्हाला सगळ्यांना तळवडेकरांना सांगेन, माझ्या ज्योतिबा नगर, गणेश नगर, रुपीनगर, सहयोग नगर, त्रिनगर हा माझा जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 12, त्या सर्वांना सांगेन मी कामाचा माणूस आहे. मी 1992 ते 2017 कधी माझ्यावर ह्या महानगरपालिका चालवत असताना 5 पैशाचा देखील आरोप झाला नाही. आज काय चाललंय? आज रिंग चाललेली आहे, भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, कुठं टेंडर चाललेली आहे. कुणाचा पैसा आहे? जनतेचा पैसा आहे. हे तुम्ही समजून घेणार आहे का नाही? उद्याच्याला तुम्हाला मतदान करायचं आहे, कुणाला निवडून द्यायचं आहे, कुणाला बाजूला करायचं आहे, हा अधिकार घटनेने तुम्हाला दिलेला आहे, संविधानाने दिलेला आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. अजिबात कुणाच्या दबावाला घाबरायचं काही कारण नाही. शेवटी आपल्याला विकास करायचा आहे, आपल्याला सुधारणा करायच्या. मी सुधारणा करून दाखवल्या. मी महाराष्ट्रात फिरत असताना सांगतो, बाबांनो त्या पिंपरी चिंचवडमध्ये जाऊन बघा आम्ही काय काय पालट केला आहे. अजून आपल्याला पुढे जायचं आहे. आज मी राज्याचा अर्थमंत्री आहे. अर्थमंत्री म्हणून मी राज्याला निधी देत असताना जिल्ह्यालाही निधी देऊ शकतो, आपली पण कामं करू शकतो. मी मगाशी सांगितलं लोकसंख्या वाढली, आज उद्या 5 आमदार होणार आहेत, 3 आमदार तर झालेलेच आहेत. मला वाटतं चिंचवड 6 लाख मतदार झालेत, भोसरीला 6 लाख मतदार झालेत, अण्णा मला वाटतं 4 लाख मतदार आहेत. 6 12 4 16. मित्रांनो, मी ज्यावेळेस आमदार झालो 1.5 लाख
लाखाचा मतदारसंघ असायचा, 1.5 लाखाचा. आता कुठे गेले, कसं लोकांचं प्रतिनिधित्व होणार. आणि त्यामुळं लोकसंख्या वाढल्यानंतर काय लागतं, रस्ते उत्तम लागतात, पाणी लागतं, वीज लागते, कायदा सुव्यवस्था चांगली लागते. कुणाची गुंडगिरी दहशत ही त्या ठिकाणी खपवून घेतली जात नाही. आणि बकालपणा शहराचा तो त्या ठिकाणी कमी करायचा असतो. मित्रांनो, 25 वर्षामध्ये काम करत असताना जुना पुणे मुंबई रस्ता मी रुंद केला. त्यामध्ये काही लोकांचे घरं बाजूला करावी लागली, त्यांना वाऱ्यावर सोडलं नाही, त्यांची पर्यायी व्यवस्था केली. आज एकदम चांगला रस्ता निगडीपासून पुण्यापर्यंत केला. मध्ये आम्ही सरकारमध्ये होतो, मेट्रोला मान्यता दिली. आपली आता मेट्रो आपण निगडीपर्यंत करतोय. मध्ये अण्णांनी सांगितलं, दादा 3 स्टेशन आहे, 4थं स्टेशन केलं पाहिजे. 4थं स्टेशन मंजूर केलं. मित्रांनो, इथपर्यंतच थांबणार नाही, ती चाकणला घेऊन जाणार आहे. केंद्राचा पैसा 20%, राज्याचा 20%, आपला 10% आणि 50% वित्तीय संस्थांचा. ते केल्याशिवाय वाहतुकीची कोंडी सुटू शकत नाही. आता रिंग रोडची 2 कामं, पहिलं काम सुरू झालं रस्ते विकास महामंडळाचं, पुणे आणि पिंपरी चिंचवड. बाहेरची वाहनं इकडे येताच कामा नाही. ज्याला सोलापूरवरून जायचंय त्यांनी डायरेक्ट सातारला बाहेरच्या बाहेर जावं. ज्याला मुंबईला जायचंय रिंग रोडनी बाहेर न जावं. ज्याला नाशिकला जायचंय सोलापूरहून आला तो रिंग रोडनी बाहेरच्या बाहेर. त्याने पुण्यात पण यायचं कारण नाही, पिंपरी चिंचवडमध्ये यायचं कारण नाही. प्रदूषण कमी करायचं आहे. आज दिल्ली नंतर काही शहर मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. नुसती भाषणं करून चालत नाही, त्याला पर्याय द्यावा लागतो. आणि तशा पद्धतीनं आपण ती मेट्रोचा पर्याय देतोय, रिंग रोडचा पर्याय देतोय, अजून एक PMRDAचा रिंग रोड करतोय. त्याच्याही बद्दलचा प्लॅन तयार चाललेले. मित्रांनो, इथं श्री संत माऊली, आळंदीला देऊला संत तुकाराम महाराज यांच्या समाध्या आहेत. तिथल्या इतक्या जवळ वारकरी संप्रदाय. ज्या प्रकारे ह्या सगळ्या भागामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे होत्या, अलीकडच्या काळामध्ये त्या थांबलेल्या आहेत. कारण विजन असणारं नेतृत्व इथं नाही. मी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये असलो तरी देखील ज्यावेळेस विकासाचे प्रश्न येतात त्यावेळेस मनुष्य स्वभाव आहे. पहिला जिल्हा, त्याच्यामध्ये आपली पिंपरी चिंचवड, त्याच्यामध्ये आपलं पुणे शहर, याबद्दलचा विकास आम्ही करतो. आणि पवनेचं पाणी ज्यावेळेस आपल्याला कमी पडायला लागलं त्यावेळेस आंध्र प्रकल्प MIDCचा मीच इरिगेशनचा मंत्री असताना मान्यता दिली. भामा आसखेड, माझ्या खेड तालुक्यातला राजगुरुनगरचा, त्याला मान्यता दिली. माणसांना प्यायला पाणी देण्याच्या करता शेतकऱ्यांचं पाणी त्या ठिकाणी रद्द करावं लागलं. संपूर्ण धरण पुण्याकरता आणि पिंपरी चिंचवड करता राखीव ठेवलं. कुणी निर्णय घेतला? त्याच्यामध्ये आता बंद पाईपलाईन आणायची आहे, त्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाहीये. शहर नीटपणे वाढण्याच्या करता ते काम आपल्याला करायचंय. आणि ही कामं करण्याच्या करता आपल्या विचारांच्या लोकांच्या हातात महानगरपालिका असावी लागते. माग कधीही मी या महानगरपालिकेमध्ये दुर्लक्ष केलं नाही. इथला स्वच्छतेचा प्रश्न असू द्यात, इथल्या क्रीडांगणाचा प्रश्न असू द्यात, उद्यानाचा प्रश्न असू द्यात, शिक्षणाचा प्रश्न असू द्यात, कुठलाही प्रसंग असू द्यात. इंडस्ट्रीवाल्यांनी काही मुद्दा काढला, त्यांच्या इंडस्ट्रीचा प्रश्न सोडवण्याचा काही मुद्दा असू द्या, त्यामध्ये आम्ही लक्ष देतो. आज इथं CP कार्यालय झालेलं आहे. पूर्वी आपण पिंपरी चिंचवड पुण्याच्या अंडर होतं. आज पोलीस दलाला मोठ्या प्रमाणावर पोलीस स्टेशन मंजूर करून दिलेली आहेत, वाहनं मंजूर करून दिलेली आहेत. आज DPDC मध्ये करोड रुपयाच्या गाड्या आज पिंपरी चिंचवड आणि पुण्याला आणि पुण्याच्या ग्रामीण भागाला दिल्या. ते दिलं पाहिजे, त्याशिवाय कायदा सुव्यवस्था नीट राहू शकत नाही. त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर दिलं पाहिजे. इथं माझ्या लाडक्या बहिणी बसल्या, त्यांना व्यवस्थित सुरक्षित वाटलं पाहिजे. कुणी विकृत माणसांनी त्या ठिकाणी वाकड्या नजरेने आमच्या माय माऊलीकडं, आमच्या लाडक्या बहिणीकडे बघता कामा नये. अशा पद्धतीचा पोलिसांचा दरारा असला पाहिजे. आज काय चाललंय? आज काहींना त्या ठिकाणी दम दिला जातो, बोलवलं जातं. मी माझ्या 25 वर्षाच्या इतिहासात माझ्या तळेगावच्या मंडळींना मला सांगायचंय, कधी ज्याला स्वखुशीने यायचं असेल त्यांनी या. मी कधी फोडाफोडीचं राजकारण केलं नाही. त्याच्यामध्ये काँग्रेस पण लढायची, राष्ट्रवादी पण लढायचं,
शिवसेनाही लढायची, त्याच्यामध्ये भाजप पण लढायचं. आज काय चाललंय? ह्याला फोडा, त्याला फोडा, त्याला इकडे घ्या, त्याला तिकडे घ्या. काही न विचारलं का रे काय झालं? नाही राव दादा, लईच दम दिला, माझी बांधकामं चालली ती थांबवल्यावर कसं व्हायचं? हे असले धंदे चालले. हे पिंपरी चिंचवडमध्ये पिंपरी चिंचवडकरांनी खपून घेता कामा नये. शेवटी सगळ्याला न्याय मिळाला पाहिजे. आम्ही 25-25 वर्ष केंद्रातील सत्ता, राज्यातली सत्ता, जिल्ह्यातली सत्ता, तालुक्याची सत्ता, गावची सत्ता, आता पण जो निकाल लागला नगरपालिकेचा, सगळ्यात जास्त नगरपालिका ह्या घड्याळाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडून आल्या. जिल्ह्याला माहिती आहे काम घड्याळच करणार. त्याच्यामुळं तळेगावकरांनो, जसं मी पंकजची ओळख करून दिली तशा पद्धतीनं श्री शरद वसंत भालेकर, आज ह्याला एका तरुणाला आम्ही उमेदवारी दिलेली आहे. काही नवे चेहरे असले पाहिजेत. त्याच्यामध्ये सौभाग्यवती सीमा धनंजय भालेकर या आमच्या लाडक्या बहिणीला आम्ही उमेदवारी दिलेली आहे. त्याच्यामध्ये इथले काय महिलांचे प्रश्न आहेत, सभागृहात काय मांडलं पाहिजे, कसे प्रश्न सोडून घेतले पाहिजे, आणि आमची एकदम तरुण भगिनी सौ चारुलता रितेश सोनवणे ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या घटकाला प्रतिनिधित्व देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. आता तुमची जबाबदारी आहे. मी मगाशीच सांगितलं, आपल्याला मधल्या काळामध्ये गेले 4-5 वर्ष आणि त्या मधल्या काळात जे विकासाची कामं थांबली, जो भ्रष्टाचार बोकाळला आहे, जो त्या ठिकाणी आपल्याला इथं रिंग केली जाते, ठराविक लोकांना त्या बाबतीमध्ये कामं भरायला लावली जातात, असं पिंपरी चिंचवडच्या इतिहासामध्ये घडत नव्हतं. आपल्याला पिण्याच्या पाण्याच्या करता भामास्केडचं पाणी आणावं लागणार आहे. आपल्या इथं रेड झोनचा प्रश्न आहे. आपल्या इथं वेगवेगळ्या पद्धतीनं मला मधी माझा पंकज आणि बाकीचे लोक सांगत होते की दादा, शेतकऱ्यांना रेड झोन बाधित शेतकऱ्यांना 100% मोबदला TDRचा मिळवून देण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे. तसा प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवायचं काम झालंय. काही ठिकाणी उड्डाण पूल तयार केले पाहिजेत. मला आठवतं भोसरीचा उड्डाण पूल तयार करताना विलासला, अजितला, बाकीच्या सहकाऱ्यांना विचारा, तो 2 लेन होता. नारळ फोडत असताना मी 4 लेन केला आणि त्यावेळेस अधिकाऱ्याला सांगितलं की अजिबात नाही, पुढं वाहनं वाढणार आहे. आज तो देखील पूल आपल्याला कमी पडायला लागलेला आहे. नेहमी काही झालं तरी नेतृत्वाला दूरची दृष्टी असावी लागते, तर विकास होत असतो. आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या काही गोष्टी मधल्या काळामध्ये मला पंकजनी सांगितलं की दादा, तळवडे येथे महाराष्ट्र शासनाची 59 एकर गायरान जागा पालिकेकडे हस्तांतरण करा, तो निर्णय आपण घेतला. त्यामुळं अतिशय सुंदर अशा प्रकारचं बायोडायव्हर्सिटी प्रकल्प तिथं आपण साकार करतोय. स्थानिक नागरिक आणि तरुणांच्या करता 7 एकर जागेमध्ये आपण स्पोर्ट ॲक्टिव्हिटी आणि इतर उपक्रम त्या ठिकाणी राबवतोय. राज्य सरकारची मगाशी यानं सांगितलं पंकजनी 32 गुंठे जागा आपण MIDC कडनं महावितरणाला दिली. शेवटी लोकांच्या भल्याकरता जे करावं लागतं ते करत असताना त्याच्यामध्ये मागं पुढं बघायचं नसतं. आणि त्याच्यातून आपल्याला आता तळवड्याला आपलं तलाठी कार्यालय नसल्यामुळं चिखलीला जावं लागतं. त्यामुळे ह्या भागाच्या करता स्वतंत्र तलाठी कार्यालय सुरू करण्याचा निर्णय देखील आपण त्या बाबतीमध्ये घेतलेला आहे. मित्रांनो, शेवटी ही सगळी कामं ही केली पाहिजे. देहू आळंदी रस्त्यावर संत तुकाराम महाराज प्रवेशद्वाराचं भव्य काम त्या ठिकाणी सुरू आहे. एकंदरीतच ह्या प्रभागातील नागरिकांचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक विश्वासाचं नातं हे निर्माण झालेलं आहे. नेहमी ह्या भागाने, म्हणजे हा भाग जिल्हा परिषदेमध्ये असताना पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अशोक मोरेंना अशोक पवारांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आणि त्यावेळेस तुम्ही त्यांना निवडून दिलं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील तुम्ही कधी मला खाली हाताने परत पाठवलं नाही. आज सुरुवात तळेगावच्या परिसरामध्ये होतीये, तळवड्याच्या परिसरामध्ये होतीये. माझी तुम्हाला विनंती आहे, हे तळवडे असेल किंवा माझं म्हणजे तळवडे गावठाण असेल, माझं ज्योतिबा नगर असेल, गणेश नगर, रुपी नगर, त्रिवेणी नगर, सहयोग नगर, ह्या सगळ्या भागामध्ये कार्यकर्त्यांनी गाफील राहू नका. फार कमी दिवस आहेत, पायाला भिंगरी बांधल्यासारखा प्रचार झाला पाहिजे.
कुठेही निवडणूक आचारसंहितेचा भंग होता कामा नये, कुठेही खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्याचं काम करायचं कारण नाही. आपण विकास करणारी माणसं आहोत. आपण विकास करून दाखवलेला आहे आणि जो काही आता तुमच्या माझ्या पिंपरी चिंचवडला कर्जामध्ये ढकलण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे त्यांना आता आपल्याला बाजूला करायचं आहे आणि ते तुमच्या हातात आहे. ते पवित्र मत उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना मागण्याच्या करता मी आज आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलो आहे. उद्या आणि परवा अजून 2 दिवस हे त्या ठिकाणी फॉर्म भरायची मुदत आहे. सगळेजण बघताय. आता तर इथले 4 उमेदवार तर आपले जाहीर झाले, परंतु समोरचे म्हणतायत दादा कधी उमेदवार जाहीर करतोय मग आपले करू. मी म्हणतोय ही कधी करतायत ते बघतो मग आपले करू. कारण शेवटी जशाच तशी टक्कर देण्याच्या करता व्यवस्थितपणे बॅलन्स साधला गेला पाहिजे. मी सर्व जाती धर्माला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न इथं सगळे उमेदवार ज्यावेळेस जाहीर होतील त्यावेळेस करणार आहे. आपण अजिबात त्यामध्ये गैरसमज करून घेऊ नका. आणि काही अनुभवी, काही तरुण अशा वेगवेगळ्या घटकाला तिथं प्रतिनिधित्व देणार आहे. मित्रांनो, आज मी जवळपास 4 वर्ष अजून सरकारमध्ये आहोत. त्याच्यामुळं सरकारमध्ये काम करत असताना सरकारमधली अडलेली कामं ही करून देण्याच्याबद्दल माझ्याकडनं कुठली अडचण येणार नाही. माझी केंद्रात पण ओळख आहे. मग पंतप्रधान साहेब असतील, अमित शाह साहेब असतील, नितीन गडकरीजी असतील, शिवराज सिंग चौहान असतील, नड्डाजी असतील, अनेकांची नावं घेता येतील. आपले केंद्रातले पण प्रश्न राजनाथ सिंगजी असतील, तिथंही आपण जाऊ शकतो, तिथंही आपण पाठपुरावा करू शकतो. काही अडचण नाही. आपल्या विचाराचे काही खासदार आहेत, त्यांनाही तिथं आवाज उठवण्याचं काम आपण सांगू शकतो. त्याच्यावर तिथंही अडचण नाही. साधारण पिंपरी चिंचवडमध्ये उमेदवारी लढवत असताना त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे घड्याळ आणि तुतारी हे एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जात आहे. त्याच्यामुळं हा परिवार पुन्हा एकत्र येण्याचं काम होत आहे. बऱ्याच जणांच्या मनामध्ये तशा पद्धतीनं होतं. शेवटी मित्रांनो, आपण अनेक जण शेतकरी आहोत. शेतकरी तुमची माझी जात आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या करता काही गोष्टी कराव्या लागतात आणि तशा पद्धतीनं ह्यावेळेस ह्या सगळे नेते मंडळी बसलेली होती आणि जागांचं वाटप करत असताना काही पुढं मागं सरकून व्यवस्थित जागांचं वाटप केलेलं आहे. तुम्हाला 2 दिवसात ती माहिती मिळेल. कारण मी आत्ता बोललो आणि काही नाही झालं, बघा काय यांनी सांगितलं आणि काय झालं. त्याच्यामुळं जरा 2 दिवस कळ काढा. 2 दिवसांनी तुम्हाला काय समजायचं ते सगळं समजेल. पण आपण मात्र कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका, कुणाच्याही दादागिरीला बळी पडू नका, कुणाच्याही धापडशाहीला बळी पडू नका. माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे, आपल्याला अजूनही एक इंडस्ट्री जी तुमच्या माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये त्या इंडस्ट्रीला बळकटी आणण्याच्या करता एक चांगल्या प्रकारचं उद्योग मोठ्या प्रमाणावर येण्याच्या करता जे वातावरण तयार करायचं असतं, कामगार आणि उद्योजक ह्यांच्यामध्ये समन्वय जो साधायचा असतो ते साधण्याचं काम हे आपण करतोय. त्याच्यामध्ये तुम्ही त्याबद्दल काळजी करू नका. त्याशिवाय तरुणांच्या हाताला, तरुणींच्या हाताला काम मिळणार नाही. आम्ही ह्या निमित्तानं रोजगाराचा प्रश्न असेल, ह्या निमित्तानं पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल, रस्ते आणि पावसाळ्यामध्ये कुठं पाणी साचण्याची समस्या असेल, त्याच्यामध्ये आरोग्य असेल. मगाशी पंकजने बोलत असताना सांगितलं आपण अनेक हॉस्पिटल उभी केलेली आहेत, परंतु अजूनही इकडं हॉस्पिटलची गरज आहे. आणि एक इमारतीची इमारत आहे, ती इमारत पडूनच आहे. त्यापेक्षा गोरगरिबांचं आरोग्य चांगलं ठेवण्याच्या करता आणि त्यांना मोफत उपचार करून देण्याच्या करता त्या इमारतीचा उपयोग आपण सगळेजण करून घेतोय. आपल्याला पर्यावरणाचा पण विचार करावा लागणार आहे. हिरव्या जागा वाढवाव्या लागणार आहे. जास्तीत जास्त झाडं ज्या मोकळी जागा असतील तिथं कशी लावता येईल, स्वच्छतेला प्राधान्य कसं देता येईल. आणि एवढ्या मोठ्या शहराचा जो कचरा निघतो त्या कचऱ्यामुळं ज्या भागात आपण कचरा टाकतो त्याच्यातनं दुर्गंधी फैलावते आणि त्याच्यातनं आजार जडवतात. आता नवी टेक्नॉलॉजी आलेली आहे, त्या नवी टेक्नॉलॉजीचा वापर करून व्यवस्थित पद्धतीनं घनकचऱ्याचं त्या बाबतीमध्ये विल्हेवाट कशी लावता येईल. आणि ज्या काही नद्या आहेत
त्या नद्यांचं पाणी प्रदूषित होत आहे, त्या नद्या सुधारणा कार्यक्रम देखील आपण त्याच्यामध्ये हातामध्ये घेतोय। मित्रांनो, तुम्ही काळजी करू नका। मी सुरुवातीलाच सांगितलंय, मी कामाचा माणूस आहे, परंतु मी किती चांगलं काम करायचं ठरवलं तर मला टीम जी असते ती माझी टीम गेले 25 वर्ष 1992 ते 2017 तुम्ही जशी माझ्या विचाराची निवडून दिली तसं तुम्ही याही वेळेस माझ्या विचाराची टीम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये निवडून द्या। मी पुणे जिल्ह्याचा आहे, तुम्ही पुणे जिल्ह्यात आहे। जे काही आपल्याला आपल्या जिल्ह्याबद्दल आपुलकी प्रेम जिव्हाळा आहे ते इतरांना नसणार आहे आणि काही लोकांचे जी काही दहशत दादागिरी आहे ती आता आपल्याला पूर्णपणे नेस्तनाबूत करायची आणि त्याकरता ही उद्याची निवडणूक महत्त्वाची आहे। मी आपल्याला शब्द देतो, कुठल्याही परिस्थितीत शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आम्ही कदापिही सोडणार नाही, हा देखील शब्द या जाहीर सभेच्या निमित्तानं आपण देईल। उद्याच्या युवकांच्या करता मध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारे मेळावे घेतलेले होते। मी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांचे काय प्रश्न आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न केलेला होता, त्याच्यातून लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला होता आणि तसे कार्यक्रम मला वाटतं चिंचवडला घेतला, पण पिंपरीला घेतला, भोसरीचा माझा राहिला, पण मी पुढे घेईन। तुम्ही काही काळजी करू नका। इथं अधिकाऱ्यांना आणून त्यामध्ये तुमचे काही प्रश्न आहेत, अडचणी आहेत, व्यवस्थितपणे मी दर आठवड्याला पुण्यामध्ये असतो, पिंपरी चिंचवडमध्ये देखील त्या ठिकाणी असतो। तुम्ही त्या बाबतीतली काही काळजी करू नका। मोठे मोठे प्रकल्प आपल्याला SRA राबवायचे, आपल्याला पंतप्रधान आवास योजनेच्या कोट्यावधी रुपयाचा निधी, त्याच्यात केंद्राचा काही असतो, राज्याचा काही असतो, राज्याचा आणि केंद्राचा निधी आपल्याला आणायचा आहे। आणि माझ्या वेगवेगळ्या भागातनं, माझं सोलापूर असेल, बीड असेल, माझं अहिल्यानगर असेल, माझं इकडे सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, कोल्हापूर, इव्हन पुण्याच्या ग्रामीण भागातनं, अशा वेगवेगळ्या भागातनं, खानदेश असेल, कोकण असेल, ह्या विदर्भ असेल, ह्या भागातनं लोक आलेत ना, त्यांना इथं राहत असताना त्यांचाही अधिकाऱ्यांना हक्काने राहण्याचा, त्यावेळेस माझ्या मूळ पिंपरी चिंचवडकरवर देखील कुठं अन्याय होता कामा नये अशा प्रकारची खबरदारी आम्ही ह्या तळवडे गावठाण आणि ज्योतिबानगर ह्या सगळ्या भागामध्ये आम्ही त्या ठिकाणी करून दाखवू। पाण्याच्या संदर्भामध्ये देखील माझा तर हा प्रयत्न आहे। मी मध्ये पुण्याचं वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर ह्या 4 धरणांचं पाणी पुण्याला कमी पडायला लागलं। आपण आता मुळशी धरणाचं पाणी आम्ही त्यांना टाटाला सांगितलं की तुम्ही वीज कमी करा। वीज आपण सूर्यापासून वीज तयार होते, सोलर पासून, विंड पासून, त्याच्यात वीज तयार करू, पण पाणी आता माणसांना दिलं पाहिजे। आता 7 TMC पाणी तिथून आणायचं काम करतोय। मी आज माझ्या तळवडे परिसरातल्या नागरिकांना सांगू इच्छितो, उद्याच्याला आंध्र आणि माझा भामा आसखेड ह्याचंही पाणी आपल्याला पूर्ण पडू शकणार नाही। आपल्याला पुढं टाटाची जी वरची धरणं आहेत त्याच्यातनं पाणी आणावं लागेल। त्याकरता काही कठोर निर्णय घ्यावे लागतील। ज्यावेळेस विकास करायचा असतो त्यावेळेस गोडी गुलाबीने सांगून कधी कधी चालत नाही, त्यावेळेस कठोर निर्णय घ्यावे लागतात। मालमत्ता कराच्या सामान्य करात 50% सवलतीचा महानगरपालिकेचा ऐतिहासिक निर्णय देखील मधल्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी घेतला। मित्रांनो, ही कष्टकऱ्यांची नगरी आहे, उद्योग नगरी आहे, ही आपल्याला देशाच्या नकाशावर नव्हे तर जगाच्या नकाशावर ही आपल्याला घेऊन जायची आहे। आपल्याला पुण्याकरता एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ करायचा आहे, त्याकरता देखील आम्ही पावलं उचललेली आहेत। अनेक ठिकाणी आपल्याला टनेल करायचे आहेत, बोगदे, आणि अनेक ठिकाणी आपल्याला फ्लायओव्हर करायचे आहेत, रस्ते रुंद करायचे आहेत, त्याच्यामध्ये सर्व्हिस रोड द्यायचे आहेत। आणि हे सगळं करत असताना ड्रेनेज ह्याचा व्यवस्थितपणे, सिवरेज ट्रीटमेंट प्लांट हे बऱ्याचशा ठिकाणी चालू नसतात, रात्री तसंच पाणी सोडलं जातं आणि त्याच्यातनं प्रदूषण होतं। अशा अनेक गोष्टी गेल्या 35 वर्षाच्या एकंदरीत कारकिर्दीमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी आणि माझ्या सहकाऱ्यांनी जवळनं पाहिलेल्या आहेत। त्याच्यातनं अनेक बाबी आपण सोडवलेल्या आहेत। पुढेही एक देशातलं महत्त्वाचं शहर, स्वच्छ शहर, सुंदर शहर, जसं देशामध्ये इंदूर म्हणून शहर आहे ते सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखलं जातं,
तशाच पद्धतीची ओळख तुमच्या माझ्या पिंपरी चिंचवडची देखील आपल्याला करायची आहे। आणि हे सगळं सर्वांगीण विकास करत असताना कुठल्याही जाती धर्माच्या लोकांच्यावर ह्या शहरामध्ये अन्याय होऊन दिला जाणार नाही, हा शब्द मी श्री भैरवनाथाच्या साक्षीनं आपल्या सगळ्यांना देतो। आणि त्या पद्धतीनं तुम्ही आमच्या ह्या चारी घड्याळाचं चिन्ह घेऊन उभ्या राहणाऱ्या, म्हणजे अजून त्यांनी फॉर्म भरला नाही, परंतु आता कधी उद्या भरणार आहे का परवा? परवा मुहूर्त आहे काय? परवा भरणार आहे, हरकत नाही। परंतु तुम्ही सगळ्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी ह्या चौघांना उमेदवारी देत असताना इतरांनी पण उमेदवारी मागितल्या होत्या, तेही तेवढ्याच तोडीचे होते, त्याबद्दल माझं दुमत नाही। परंतु मित्रांनो, मी काय किंवा माझ्या जागी तुम्ही कुणी असता तरी 2 महिला 2 पुरुष चौघांनाच तुम्ही उमेदवारी देऊ शकत होता, कारण हा प्रभाग हा चौघांचाच आहे, त्याकरता ह्या चौघांना आम्ही उमेदवारी दिल्यात। मी ह्या चौघांच्या साक्षीनं सांगेन, उद्याच्या काळामध्ये 5 वर्षाकरता माझ्या ह्या सगळ्या परिसराचं प्रतिनिधित्व तळवडे आणि बाकीच्या भागाचं करत असताना, प्रभाग क्रमांक 12चं करत असताना, हे कधी तुम्हाला कमीपणा येईल अशा पद्धतीचं कुठलंही काम हे माझे चारही सहकारी करणार नाही। माझ्या 2 लाडक्या बहिणी पण करणार नाही आणि आमचे 2 भाऊ पण करणार नाही, हा देखील शब्द मी आपल्याला देतो। आणि जे काम त्यांच्याकडनं होणार नाही ते काम करून देण्याच्या करता मी अजित पवार कुठं कमी पडणार नाही, हा देखील माझा तुम्हाला शब्द आहे। हा अजित पवारचा वादा आहे, ह्या दादाचा वादा आहे। अशा पद्धतीनं आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या। आणि आज जी सुरुवात झालेली आहे, हा आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घोडदौड कुठल्याही परिस्थितीत यावेळेस पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये आणायचीच, अशा पद्धतीचा संकल्प घेऊन आपण सगळेजण कामाला लागूया, हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। सैनिकांनी रस्त्यावर उतरून